26. 18 बॉल 26 हे समीकरण. अजूनही मॅच गेलेली नाहीये खरं तर कांडोली टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर अजूनही मॅच गेलेली नाहीये. एखादं चांगलं षटक या मॅचमध्ये आणखी पकड मजबूत करेल. परंतु जर दुसऱ्या बाजूला सावने टीमचा विचार केला तर एक षटकार आलाय, मोमेंटम त्यांना देखील मिळालाय, धावा येऊ लागल्या. त्या धावा कशा पद्धतीने आणता येईल आणखी हा विचार केला गेला पाहिजे. बॉलिंगसाठी आलाय सूरज. सूरजला आपण बघतोय बॉलिंगसाठी. संदीपने षटकार मारलाय नुकताच. हाफ ट्रॅकेट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाज तिथे फसलाय की काय असं वाटतंय. सोपी झेल आणि दुसरा धक्का लागलाय तो चावणे टीमला या मॅच मध्ये. ती गोलंदाज सूरजला पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवली आणि दोन्ही आता आघाडीचे फलंदाज बाद झालेत. बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती संदीप आणि चौथ्या क्रमांकावरती महेश ही जोडी बघायला मिळेल. 33चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 म्हणजे अजूनही बनवायचे त्या 17 बॉल आणि 26. 17 चेंडू 26 हे समीकरण. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. आज भरपूर हुशाराने सामने चालू झाले. जवळपास 9:15 पहिला बॉल पडला. हेच जर 7:30ला पडला असतं तर इतक्याला मॅचेस समाप्त देखील झाल्या असत्या. चांगला बॉल बघायला मिळते कारण हे डॉट ऑफ पर्सेंटेज जे आहेत ना ते प्रेशर आणत असतात ज्यावेळेस तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता आणि तेच घडतं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील भरपूर डॉट बॉल आले, ते प्रेशर आलं आणि या बॉलवरती देखील आपण बघतो, या षटकामध्ये देखील बघतो 2 डॉट बॉल आणि त्यामध्ये विकेट. महेशसाठी हा चेंडू आपण बघतोय कव्हरच्या दिशेने आणि ते एका हाताने कॅच कंप्लीट. तिसरा धक्का लागतोय तो चावणे टीमला. तिसरा धक्का लागलाय. मला आत्ताच माहिती मिळाली की चेज खांबळ्याला यांनीच हरवलं होतं मला असं वाटतं बीडवाडी टीमला. उत्तुंग गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, ते 34 धावा डिफेंड केल्या होत्या या टीमने. हाफ ट्रॅकर बॉल बाहेरची कडा, आणखी एक विकेट, चौथी विकेट मिळाली. एक वेगळं सेलिब्रेशन आपण बघतोय, एक वेगळी ऍक्शन आपण बघतोय आणि फलंदाज आणखी एक बाद. परिस्थिती त्यामध्ये एकच षटकार आहे आणि सिंगल डबल या कोणत्याही धावसंख्येचा विचार केला गेला नाही चावणे टीमच्या बाजूने. सातत्याने डॉट बॉल आले, प्रत्येक फलंदाज जाते मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं कारण आहे फक्त 7 धावा धावफलकावरती आघाडीचे 4 बॅटर बाद झालेत आणि आता सूरजला आपण ऑन हॅट्रिक बघतोय. अगोदरच आपण पहिल्या या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये विकेटचे हॅट्रिक बघितले आणि आता या सेकंड सत्रामध्ये देखील विकेटचे हॅट्रिक बघायला मिळेल का सूरजच्या माध्यमातून हे पाहणं आता फार गरजेचं असेल. एक हॅट्रिक ऑलरेडी आपण बघितले. मॅच मध्ये वापसी केली खरं तर कांड्रोली सी टीमने. खूप चांगला गोलंदाजीचा अटॅक या टीमकडे. ऑफस्टिकच्या बाहेर सगळे चेंडू ते टाकतात आणि ती चॅनल तोच अँगल पकडून या मॅच मध्ये देखील त्यांनी गोलंदाजी केली आहे. सूरज ऑन हॅट्रिक आणि इथे दांडी गुल.
सेलिब्रेशन बघा आणि या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक संपन्न करतोय सूरज. सूरज शेवटचा बॉल. इथे 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 आणखी एक विकेट. मेडन षटक या स्पर्धेमधलं पहिलं. एकदा जोरदार टाळी. ही गोलंदाजी आवडली असेल तर होऊन जाऊ द्या. थँक्यू. आणि ही क्लिप मला असं वाटतं